नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी 9वीच्या मुलांसाठी त्रिकोण हे प्रकरण बघत आहोत। आज आपण त्रिकोणातील सराव संच 3.1 या ठिकाणी सोडवून देणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। तर मग चला सुरुवात करूया। सराव संच 3.1 मधला पहिला प्रश्न काय आहे तो। आता या ठिकाणी प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा, तर आकृतीमध्ये त्रिकोण ABC चा कोन ACD हा बाह्य कोन आहे। आता ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्या पहिल्यांदा आपण काय करायला लागतात, उत्तरामध्ये लिहाव्या लागतात। म्हणजे बघा इथं त्रिकोण ABC मध्ये काय सांगितलेलं आहे, कोन ACD हा बाह्य कोन आहे। ठीक आहे, पुढे काय सांगितलेलं आहे, तर कोन B चे माप दिलेले आहे आपल्याला। कोन B हा किती दिलेला आहे, 40 अंश दिलेला आहे। कोन B बरोबर 40 अंश। ठीक आहे, पुढे काय सांगितलेलं आहे बघा, कोन A बरोबर 70 अंश। म्हणजे इथला कोन A हा किती आहे आपला, 70 अंश आहे। तर आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, माप कोन ACD आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, हा कोन आपल्याला काढायचा आहे। ठीक आहे, मग आपल्याला काय करायला लागेल, तर दूरस्थ अंतर कोनांच्या प्रमेयावरून काय सांगतो दूरस्थ अंतर कोनाचा प्रमेय, तर बाह्य कोनाचे माप हे काय आहे, माप कोन ACD बरोबर माप कोन A अधिक माप कोन B। म्हणजे बाह्य कोनाचे माप हे दूरस्थ अंतर कोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते हे आपल्याला सांगते। आता कोन A चं माप किती दिलेलं आहे, तर 70 अंश। ठीक आहे, B चं माप किती दिलेलं आहे आपल्याला, 40 अंश। म्हणजे 70 अधिक 40 म्हणजे किती झाले आपले बघा इथं, तर 110 अंश झालेलं आहे। म्हणजे आपल्याला काढायला काय सांगितलं होतं, तर माप कोन ACD हा आपल्याला काढायचा होता। ठीक आहे, आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न काय आहे बघा, तर त्रिकोण PQR मध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर कोन P बरोबर 70 अंश दिलेला आहे। कोन Q बरोबर किती दिलेलं आहे बघा इथं, 65 अंश दिलेला आहे। तर कोन R चे माप किती हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे। आता त्रिकोण PQR हा आपला काय आहे, त्रिकोण आहे PQ आणि R। आता यामध्ये बघा P चं कोन किती दिलेलं आहे आपल्याला, माप दिलेलं आहे 70 अंश। कोन Q चे माप किती दिलेले आहे, 65 अंश दिलेले आहे। आणि कोन R चे माप किती हे आपल्याला काढायचं आहे। म्हणून काय करणार आहे बघा आपण, कोन P अधिक कोन Q अधिक कोन R बरोबर किती असतं, 180 अंश। कारण त्रिकोणांच्या आंतर कोनाची मापे म्हणजे तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते। म्हणून आता P किती दिला होता आपल्याला, तर 70 अधिक कोन Q किती दिला होता, 65 अधिक कोन R हा काढायचा आहे आणि हा 180 अंश तिघांची बेरीज। ठीक आहे, दोघांची बेरीज केली, 5 आणि 0 किती झाले, 5 झाले। 6 12 आणि 1 13 म्हणजे 135 अंश झाले। कोन R बरोबर 180 म्हणजे कोन R बरोबर 180 वजा 135। का, तर हे अधिक होते, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर ते काय झाले, वजा झाले। म्हणून कोन R बरोबर 0तनं 5 गेले, 5 राहिले, हातच्याला 1 आला, 8तनं 4 गेले 4 आणि 1तनं गेले 0। म्हणजे कोन R हा किती आलेला आहे आपला, 45 अंश आलेला आहे। आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जे 9वी मध्ये शिकतात त्यांनाही आपला व्हिडिओ शेअर करा। तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय, काय प्रश्न आहे बघा, तर त्रिकोणांच्या कोनांची मापे। ठीक आहे, कोनांची मापे काय दिलेली आहेत आपल्याला बघा इथं, तर x अंश दिलेला आहे पहिलं, दुसरा आहे x वजा 20 अंश आणि तिसरा आहे x वजा 40 अंश। ठीक आहे,
तर प्रत्येक कोनाचे माप किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, म्हणून त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज. ठीक आहे, काय असते तर बघा इथं x अंश अधिक दुसरा कोण काय आपला x वजा 20 अंश अधिक x वजा 40 अंश बरोबर 180 अंश असते, किंवा इथं लिहिलं तरी चालेल तुम्ही 180 अंश असते. ठीक आहे, म्हणजे तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज केली तर आपल्याला किती मिळणार आहे 180 मिळतं. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा x x आणि x आहे, किंवा एक सेपरेट परत एकदा लिहून घेऊया. इथं x अधिक x वजा 20 इथं बेरजेचं चिन्ह आल्यामुळे हा कंस आहे तसा उतरून घ्यायचा आहे. इथं सुद्धा बेरजेचं चिन्ह असल्यामुळे हा कंस सुद्धा आहे तसा उतरून घ्यायचा आहे, आणि इथं आले 180. ठीक आहे, x x आणि x म्हणजेच किती झाले बघा या ठिकाणी 3x झाले, कारण याचा सहगुणक काही नसतो त्यावेळेला काय असतो 1 असतो. ठीक आहे, इथं बघा वजा, इथं सुद्धा वजा आहे, वजा वजा अधिक होतं, चिन्ह वजाच येतं. जर चिन्हांचे नियम तुम्हाला माहिती नसेल तर त्याची ही व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. म्हणजे तिथे किती झाले बघा वजा 60 बरोबर 180. ठीक आहे, आता हे 3x जे आहे ते तसेच राहिले. हा 60 वजा होता तो इकडे गेल्यानंतर काय झाला अधिक 60 झाला. ठीक आहे, म्हणजेच 3x बरोबर 0. ठीक आहे, 6 12 13 14 चला 1 आणि हे 240 झाले. ओके, आता हा 3 जो होता तो गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर काय झाला भागाकारात झाला, म्हणजे 240 भागिले किती आले आपले 3 आले. 3 नी आडवा भाग घालवला. याचाही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथं बघा 3 1 3 3 8 24 3 0 0, म्हणजेच x बरोबर किती आलेला आहे, म्हणून ते कोण काय आहेत बघा, पहिला कोण x होता बरोबर आहे, x अंश आहे बरोबर, म्हणजेच काय उत्तर आलं होतं आपलं 80 आलं, म्हणजेच पहिला कोण हा काय आलेला आहे 80 अंश आलेला आहे. दुसरा कोण होता आपला x वजा 20 अंश. आता x किती आहे आपलं 80 वजा 20 म्हणजेच किती झाले बघा, शून्यातनं शून्य गेले 0, 8तनं 2 गेले किती राहिले इथं 6 राहिले, म्हणजे 60 अंश झाला. ठीक आहे, आणि तिसरा कोण होता आपला x वजा 40 अंश बरोबर काय असणार आहे बघा, x किती आहे 80 वजा 40 म्हणजे किती झाले 80 मधनं 40 गेले 40 राहिले, म्हणून ते कोण काय असणार आहेत 80 अंश 60 अंश आणि 40 अंश आहेत. ठीक आहे, हा होता आपला तिसरा प्रश्न. आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नात. चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा, त्रिकोणाच्या 3 कोणापैकी सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणांच्या तिप्पट आहे, तर तिन्ही कोणांची मापे काढा. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला बघा काय करायला लागेल, 3 कोण घ्यावे लागतील. ठीक आहे, म्हणजे पहिल्या कोणाचे माप किंवा सर्वात लहान कोण x अंश मानू. ठीक आहे, मग आता दुसरा कोण जो आहे, दुसरा कोण हा काय सांगितलेला आहे बघा, काय अट दिलेली आहे त्यांनी, तर एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट. ठीक आहे, म्हणजे याच्या काय आहे तो दुप्पट आहे. ओके, व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे, म्हणजे तिसरा कोण हा काय आहे लहान कोणाच्या तिप्पट आहे. म्हणजे एक कोण काय सांगितले लहान कोणाच्या दुप्पट आणि दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्या तिन्ही कोणांची मापे काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर आहे, म्हणून आता इथे देताना काय दिले आपल्याला, पहिला कोण x अंश, दुसरा काय दिलेला आहे 2x अंश, तिसरा काय दिलेला आहे 3x अंश बरोबर 180 अंश. काय असणार आहे त्रिकोणाच्या कोणांची मापे बरोबर, किंवा त्रिकोणांच्या कोणांच्या मापांची बेरीज असं लिहिलं तरी चालेल. आता इथे बघा, इथे काही सहगुणक नसतो त्यावेळेला 1 असतो, म्हणजे 1 आणि 2 किती झाले 3, 3 आणि 3 किती झाले 6, x अंश बरोबर किती झाले 180. ठीक आहे,
आता हा 6 गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला, म्हणून x बरोबर 180 भागिले 6. 6 ने भाग आलेला, 6 त्रिक 18, 6 0 0, म्हणजेच x बरोबर किती आले आपले 30 अंश आले. ठीक आहे. पण आपल्याला काढायचं काय आहे, तर तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज काढायची आहे. म्हणून पहिला कोन काय असणार आहे आपला x आहे, म्हणजेच काय असणार आहे इथं 30 अंश आले. बरोबर आहे. दुसरा कोन काय असणार आहे आपला डबल आहे त्याच्या, म्हणजे दुप्पट आहे, म्हणून 2x, म्हणून किती झाले 30 दोन्ही किती झाले 60 झाले. आणि तिसरा कोन म्हणजेच 3x झाले, म्हणजेच 3 त्रिक किती झाले 9, म्हणजेच 90 अंश झाले. बरोबर आहे. हा आहे आपला चौथा प्रश्न. आता जाऊया आपण 5व्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर कळून जाईल. 5वा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि काय सांगितलेलं आहे 5व्या प्रश्नामध्ये बघा, तर आकृतीमध्ये दिलेल्या कोनांच्या मापावरून, म्हणजे ही आकृती दिलेली आहे, ही दोन कोनांची मापे आपल्याला दिलेली आहेत आणि x y z च्या किमती काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. x y आणि z याच्या किमती आपल्याला या ठिकाणी काढायच्या आहेत. आता त्यासाठी पहिल्यांदा जर आकृतीचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा, हा कोन आणि हा कोन म्हणजेच काय आहेत आपले रेषीय जोडीतील कोन आहेत. बरोबर आहे. आता रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते, तर 180 अंश असते. म्हणून समजा किंवा म्हणून काय येणार आहे बघा इथं, तर कोन कुठला कोन आहे आपला, तर NET अधिक कोन NEM बरोबर 180 अंश. कारण काय असणार आहे इथं रेषीय जोडीतील कोन. ठीक आहे. त्यामुळे इथं बघा आता NET म्हणजे हा कोन किती दिलेला आहे आपल्याला 100 अंश दिलेला आहे. बरोबर. म्हणजे इथं आले आपले 100 अधिक इथला कोन किती दिलेला आहे आपल्याला y दिलेला आहे, म्हणून y बरोबर 180. म्हणून y बरोबर आता हे 100 अधिक होते ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहेत, म्हणून 180 वजा 100, म्हणून y बरोबर किती आले बघा इथं 80 अंश आलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरा हा z आणि 140 हे दोन सुद्धा काय आहेत रेषीय जोडीतील कोन आहेत. म्हणून आता कोन कुठला कोन आहे बघा इथं, तर NME अधिक कोन काय असणार आहे इथं बघा EMR असणार आहे, हा बाह्य कोन आहे. बरोबर आहे. काय आला इथं EMR बरोबर 180. कारण काय आहे रेषीय जोडीतील कोन, कारण प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे 10वीच्या दृष्टीनं, मार्क्स जर तुम्हाला आउट ऑफ पाडायचे असतील तर. इथं बघा हा कोन किती आहे z आहे, म्हणून इथं आले आपले z अधिक 140 बरोबर 180. आता हा 140 बेरजेला होता, तिकडे गेल्यानंतर वजाला गेला, म्हणजे z बरोबर 180 वजा 140 म्हणजे किती आले बघा, तर 40 अंश आलेलं आहे. म्हणजे z बरोबर 40 अंश. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता राहिला कुठला कोन आपला, हा x राहिला. बरोबर आहे. आता x जर काढायचं झाले तर आपल्याला आताच आपण या ठिकाणी बघा y आणि z हे दोन कोन काढलेले आहेत, त्यावरून आपण काय करतो तर त्रिकोणाच्या कोनांच्या मापांच्या बेरजेवरून करू शकतो, किंवा काय करू शकतो आपण तर बाह्य कोनाचा जो प्रमेय आहे दूरस्थ अंतरकोनाचा त्याच्यावरूनही आपण सोडवू शकतो. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता. आता या ठिकाणी आपण काय घेतलं तर त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीजेवरून घेतलं, म्हणजेच काय झालं बघा, तर x अधिक y अधिक z बरोबर 180. काय असणार आहे इथं त्रिकोणांच्या किंवा त्रिकोणाच्या कोनांची बेरीज किती असते 180 अंश असते. ठीक आहे. म्हणजे तिथे बघा x काढायचंय आपल्याला, आताच आपण y चं माप काढलं किती होतं 80 होतं. ओके. आणि z किती होता इथं 40 होता बरोबर 180, म्हणून x अधिक 8 4 12 आणि पुढचं एक 0 म्हणून 180 बरोबर आले इथं. ठीक आहे.
आता हा 120 बेरजेला होता, इकडे गेल्यानंतर वजाला झाला, म्हणून x बरोबर 180 वजा 120 झाले. म्हणजेच बघा 0, 6 आणि 0 म्हणजेच x बरोबर किती आलेले आहे इथं 60 अंश आलेलं आहे. ठीक आहे, हा होता आपला 5वा प्रश्न. आता जाऊया आपण 6व्या प्रश्नाकडे, पण त्याआधी व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना जर गणित अवघड जात असेल तर ते सोपं होईल. ओके, 6वा प्रश्न बघतोय. आकृती इथं काढलेली आहे आपण. आकृतीमध्ये रेषा AB आणि रेषा D या समांतर आहेत. म्हणजे AB आणि D समांतर रेषा आहेत. दिलेल्या मापांवरून DRE म्हणजेच कुठला बघा DRE हा एक कोन आपल्याला काढायचा आहे आणि दुसरा आहे ARE म्हणजेच कुठला बघा ARE हा कोन सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता तो कसा काढायचा हे आपण या ठिकाणी बघूया. आता आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा, तर AB समांतर काय दिलेलं आहे DE दिलेलं आहे, ते लिहून घेतलेलं आहे आपण, बरोबर. आता जर या दोन रेषा समांतर असतील आणि AD ही काय असेल, AD ही छेदिका आहे. ठीक आहे, जर AD छेदिका घेतली तर हा एक कोन आणि इथला कोन हे एकमेकांचे काय झाले वितक्रम कोन झाले आणि ते दोन्ही वितक्रम कोन काय असतात एकमेकांना एकरूप असतात, बरोबर. म्हणून कोन कुठला आहे बघा इथं BAD बरोबर कोन काय असणार आहे इथं, तर आपण इथं R पासून घेऊया RDE बरोबर किती असणार आहे तर 70 अंश असणार आहे. किंवा या ठिकाणी हे नुसतं बरोबर आहे हे असं लिहा, यात कारण काय असणार आहे आपलं तर वितक्रम कोन. ठीक आहे, त्यामुळे काय झालं कोन RDE बरोबर किती आला आपला 70 अंश आला. म्हणजे इथला कोन किती आला बघा 70 आला. आता जर आपण त्रिकोण घेतला, कुठला त्रिकोण घेतला तर त्रिकोण कुठला घेतला बघा RDE मध्ये ठीक आहे त्रिकोण घेतला तर त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते 180 अंश असते. म्हणून कोन कुठला काढायचा आपल्याला तर आता इथे बघा DRE अधिक कोन काय असणार आहे आपला RED अधिक कोन काय असणार आहे EDR बरोबर किती असणार आहे 180 अंश. इथं असणार आहे त्रिकोणांच्या कोनांच्या मापांची बेरीज किंवा त्रिकोणाच्या कोन एवढं लिहिलं तरी चालेल आंतरकोन. आता इथे बघा DRE जो आहे तो आपल्याला काढायचा आहे, तो त्यामुळे तसंच ठेवला अधिक RED कुठं आहे बघा RED जो आहे 40 अंश. ठीक आहे, आणि दुसरा कोन होता 70 अंश, तो या ठिकाणी लिहिलेला आहे बरोबर 180 अंश. म्हणून कोन DRE अधिक 7 आणि 4 किती झाले 11 आणि पुढचा एक 0 म्हणजे तिथे आले 180 पुढच्या साईडला. म्हणून DRE बरोबर 180 हे बेरीज होती ती तिकडच्या साईडला गेल्यानंतर काय झाले वजा झाले म्हणून इथे आले 110. म्हणून कोन कुठला काढायचा होता तर DRE बरोबर किती असणार आहे बघा इथं तर 70 अंश असणार आहे. म्हणजे इथला कोन सुद्धा किती आलेला आहे आपला 70 अंश आलेला आहे. ठीक आहे, आता राहता राहिला कुठला कोन काढायचा आहे तर हा कोन काढायचा आहे. नाव काय दिलेलं आहे ARE हा कोन काढायचा आहे. पण ह्या दोन कोनांचा विचार केला तर हे दोन कोन काय आहेत आपले रेषीय जोडीतील कोन आहेत, बरोबर आहे. म्हणून कोन ARE अधिक कोन ERD किंवा DRE बरोबर 180 अंश. कारण काय असणार आहे इथं तर रेषीय जोडीतील कोन. ठीक आहे, म्हणून कोन ARE अधिक DRE किती आहे आपला तर 70 आहे बरोबर 180. म्हणून कोन ARE बरोबर 180 वजा 70 कारण हे अधिक होतं तिकडे गेल्यानंतर वजा झाले. म्हणजेच कोन ARE बरोबर 110 अंश असणार आहे. शून्यातनं गेले 0, 8तनं 7 गेले 1 आणि हा एक तसंच हा आहे आपला 110 अंश. आणि पहिला जो काढायला सांगितला तो किती होता आपला 70
अंश. ठीक आहे, हा होता आपला 6वा प्रश्न. आता जाऊया आपण 7व्या प्रश्न. 8वा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा 7व्या प्रश्नामध्ये, तर आकृती आपल्याला दिलेली नाही, आकृती आपल्याला काढायची आहे. त्रिकोण ABC मध्ये, म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लागेल बघा, एक त्रिकोण या ठिकाणी काढून घेतला. ठीक आहे, नाव देऊया आपण A, B आणि C. ठीक आहे, कोण A आणि कोण B चे दुभाजक. नाव थोडी चेंज करूया आपण या ठिकाणी. A पासून स्टार्ट करूया इथं, A, B, C, कारण आपल्याला कोण दुभाजक दिलेले आहेत. आता A चा हा कोण दुभाजक झाला आणि हा काय झाला, B चा कोण दुभाजक झालेला आहे. ठीक आहे, तर त्यांनी काय सांगितलेले बघा, बिंदू O मध्ये छेदतात. इथं O मध्ये छेदतात. जर C हा कोण आहे तो 70 अंशाचा दिलेला आहे. C हा कोण किती दिलेला आहे, 70 अंशाचा दिलेला आहे. तर कोण AOB चे माप काढा. AOB म्हणजे हे माप आपल्याला काढायचं आहे. आता इथे बघा कोण दुभाजक असल्यामुळे जर आपण इथं x घेतलं तर हा सुद्धा काय असणार आहे, x असणार आहे. इथं y घेतला तर इथला कोण सुद्धा काय असणार आहे, इथं y असणार आहे. बरोबर, आणि माप कुठला काढायचं आपल्याला, हे माप काढायचं आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी बघा त्रिकोण ABC मध्ये, ठीक आहे, काय आहे बघा, AO ही काय आहे कोण A ची, तर काय आहे तिथं BO ही कोण B ची काय आहे, कोण दुभाजक आहे. चा कोण दुभाजक आहे. त्याच्यामुळे काय झालं बघा, इथला कोण x घेतला तर इथला कोण सुद्धा काय असणार आहे, आपला xच असणार आहे. म्हणून कोण, कुठला कोण आहे बघा इथं, CAO बरोबर कोण OAB बरोबर x अंश. त्याच पद्धतीने इकडे घेतला तर इथं बघा CBO बरोबर कोण OB काय असणार इथं A बरोबर y अंश. म्हणजे हा कोण x आहे तर इथला पण x झाला, हा y आहे तर हा सुद्धा y झालेला आहे. आता जर पूर्ण त्रिकोण घेतला तर बघा या त्रिकोणांच्या कोणांच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. म्हणून त्रिकोण ABC मध्ये काय असणार आहे बघा इथं, कोण ABC अधिक कोण काय असणार आहे इथं ACB अधिक कोण CAB बरोबर 180 अंश. काय असणार आहे इथं, त्रिकोणांच्या आंतर कोनांची बेरीज. ठीक आहे, आता ABC म्हणजेच कुठला आला बघा, हा कोण आहे. पण ABC मध्ये y अधिक y या ठिकाणी घेऊ शकतो, किंवा आपण एक काम करू, आतमध्ये एक ब्रॅकेट टाकला आणि यामध्ये लिहिलं तर इथं बघा CBO घेतला. काय घेतला, CBO अधिक कोण OBA. हे कशाच्या ऐवजी घेतलं, ह्या कोणाऐवजी हे दोन कोण लिहिले. ठीक आहे, अधिक ACB जो की वरचा कोण आहे म्हणून कोण ACB तसंच ठेवला, अधिक CAB म्हणजे A च्या ऐवजी आपण हे दोन कोण लिहू शकतो आतमध्ये. म्हणजेच काय झाले बघा इथं, कोण CAB अधिक कोण काय असणार आहे आपला CAO अधिक कोण काय असणार आहे OAB बरोबर 180. ठीक आहे, आता हे दोन कुठले कोण आहेत बघा, y अधिक y आहेत म्हणून इथं y अधिक y अधिक ACB म्हणजे C कोण किती दिलेले आपल्याला 70 अंश, अधिक इथले कोण काय आहेत बघा x आणि x आहेत त्यामुळे इथं लिहिले x अधिक x बरोबर 180. ठीक आहे, y अधिक y म्हणजेच काय झाले इथं, तर 2y झाले, अधिक x अधिक x म्हणजे काय झाले 2x झाले बरोबर. आता बघा 70 इथं अधिक होते ते तिकडे गेल्यानंतर काय झाले 180 ला वजा झाले. ठीक आहे, आता इथं यातनं 2 बाहेर काढला तर आतमध्ये x अधिक y क्रमाने लिहिलं. इथं किती आले बघा 110 आले. हे दोन गुणाकारात होते, इकडे गेल्यानंतर काय झाले भागाकारात गेले म्हणून 110 भागिले 2. आता या ठिकाणी जर आपण आडवा भागाकार केला तर इथं बघा बे की बे, बे पंचे 10, एक राहिले बे पंचे 10 म्हणून x अधिक y बरोबर किती आलेले आहेत 55 आलेले आहेत आणि याला 1 नंबर देऊया. ठीक आहे, म्हणजे 1 नंबर दिला. आता एक निरीक्षण केलं तर इथं बघा हा कोण आणि हा कोण म्हणजे हा एक त्रिकोणच तयार होतो. म्हणून त्रिकोण कुठला त्रिकोण आहे बघा OAB मध्ये. ठीक आहे,
तर घेताना पहिला कुठला कोण घेणार आहे? हा कोण घेतला. कुठला कोण आहे आपला? ओ ए बी अधिक कोण ए बी ओ आहे. ठीक आहे. आणि राहिलेला कोण कुठला आहे आपला? तर कोण ए ओ बी बरोबर 180 अंश. ठीक आहे. कारण काय असणार इथं? त्रिकोणांच्या अंतर कोणांची बेरीज किती असते? 180 अंश असते. ओ ए बी म्हणजेच कुठला कोण आहे बघा? हा कोण आहे. म्हणजेच काय आहे? एक्स आहे. अधिक हा कोण काय आहे आपला? वाय आहे. म्हणून इथं घेतला वाय. अधिक काढायचा कुठला आहे आपला? ए ओ बी बरोबर 180. आताच आपण एक्स अधिक वायची इथं किंमत काढली होती. ती किती आली होती? 55 आली होती. म्हणून इथं टाकले 55 अधिक कोण ए ओ बी बरोबर 180. कशावरून? 1 वरून. ठीक आहे. म्हणून कोण ए ओ बी बरोबर 180 वजा 55. म्हणून कोण ए ओ बी बरोबर 10 5 गेले 5 राहिले. 8 6 गेले 2 राहिले आणि हे हातच्याचे 1 म्हणजे 125 अंश आलेलं आहे. ओके. म्हणजेच कोण ए ओ बी हा किती आलेला आहे आपला? 125 अंश आलेला आहे. किती सोपं आहे. ठीक आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्न. 8वा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेले बघा? आकृतीमध्ये ही आकृती आपल्याला पुस्तकात दिलेली आहे. रेषा ए बी समांतर रेषा सी डी. ए बी आणि सी डी या दोन काय आहेत इथं? रेषा ए बी समांतर रेषा सी डी दिलेलं आहे. ठीक आहे. आणि रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका आहे. हे उत्तरात आपल्याला लिहायलाच लागतं. त्यामुळे आपण या ठिकाणी लिहित आहे. ठीक आहे. पी क्यू ही छेदिका आहे. ठीक आहे. पुढे काय सांगितले बघा? किरण पीटी व किरण क्यूटी काय आहेत? हे अनुक्रमे बीपीक्यू आणि पीक्यूडी यांचे काय आहेत? तर दुभाजक आहेत. तर सिद्ध करा की कोण पीटीक्यू हा 90 अंशाचा आहे. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर काय सांगितलेलं आहे आपल्याला? तर किरण पीटी दिलेलं आहे. बरोबर. म्हणून किरण पीटी ही हे काय आहे? कोण बीपीक्यू चा कोण दुभाजक. म्हणून कोण बीपीक्यू बरोबर. आता या ठिकाणी आपण एक काम करूया. इथं एक्स आणि इथं सुद्धा एक्स घेऊया. कारण कोण दुभाजक असतील तर काय होतं? कोण निम्मे निम्मे होतात. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी काय घेतलं आपण? कोण काय येणार इथं? तर बीपीटी अधिक कोण काय असणार आहे आपला? तर टीपीक्यू बरोबर एक्स अधिक एक्स म्हणजे 2x अंश आलेला आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं बघा किरण कुठला आहे आपला दुसरा? क्यूटी हा कोण कशाचा? तर पीक्यूडी चा दुभाजक आहे. म्हणून कोण काय असणार आहे इथं बघा? इथं आपण एक्स घेतला तर इथं काय घेऊया? वाय घेऊया. ठीक आहे. म्हणून कोण पीक्यूडी बरोबर कोण काय असणार आहे इथं? तर पीक्यूटी अधिक कोण टीक्यूडी असणार आहे. म्हणजेच काय झाले बघा इथं? वाय अधिक वाय म्हणजे 2y अंश आले. ठीक आहे. आता या ठिकाणी बघितलं तर इथं बघा हे जे दोन कोण आहेत, हा पूर्ण कोण आणि इथला पूर्ण कोण हे काय आहेत? अंतर कोण आहेत. ठीक आहे. म्हणून ह्याला नंबर 1 ह्याला नंबर 2 दिया. ठीक आहे. पण काय आहे? तर रेषा ए बी समांतर रेषा काय आहे आपली? सी डी आहे. बरोबर आहे. म्हणून कोण बीपीडी अधिक कोण काय असणार आहे? पीक्यूडी बरोबर 180 अंश काय असणार आहे इथं? अंतर कोण प्रमेयावरून. हे आपण मागच्या प्रकरणामध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. म्हणजे या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. पण आताच आपण बघितलं बीपीडी किती आहे? तर 2x अंश आहे आणि पीक्यूडी किती आहे? तर 2y अंश आहे. म्हणजे 180 अंश झाले. हे कशावरून घेतलं? 1 व 2 वरून.
ठीक आहे. आता इथं बघा 2 आणि इथं सुद्धा 2 आहे, म्हणून 2 बाहेर काढला तर आतमध्ये x अधिक y बरोबर 180 झाले. हा 2 गुणाकारात होता, इकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल, म्हणून x अधिक y बरोबर 180 भागिले 2 केले. बेक के बे 92 18 बे 0 0 म्हणजे किती आले आपले 90 अंश आलेलं आहे. नंबर 3. ठीक आहे. आता बघा आपला PTQ हा जर आपण त्रिकोण घेतला तर त्रिकोण PTQ मध्ये आता त्रिकोणांच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते, म्हणून कोण इथला बघा हा x अधिक y म्हणजेच काय येणार आहे इथं तर TPQ अधिक कोण PQT बरोबर किती अधिक कोण काय असणार आहे आपला PTQ बरोबर 180 अंश असणार आहे. बरोबर आहे. TPQ म्हणजेच काय आपला x आहे. बरोबर आहे. PQT म्हणजेच काय आपला y आहे अधिक कोण PTQ बरोबर किती आहे 180. x अधिक y आताच आपण किती काढलेले आहेत 90 अंश काढलेले आहेत, म्हणून या ठिकाणी आपण 90 अधिक कोण PTQ बरोबर 180 म्हणून कोण PTQ बरोबर 180 वजा 90 म्हणजेच किती आले 90 अंश. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं. ठीक आहे. हा होता आपला 8वा प्रश्न. आता 9वा जो प्रश्न आहे तो अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि तो तुम्ही होमवर्क साठी घेणार आहात आणि जर नाहीच जमला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो प्रश्न सोडवून देऊया. ओके. चला तर मग जाऊया 9व्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. 10वा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा आकृतीमध्ये, ही आकृती आपल्याला दिलेली आहे. डी समांतर काय दिलेलं आहे FG किंवा GF दिलेलं आहे. पहिल्यांदा लिहून घेऊया काय दिलेलं आहे तर रेख DE समांतर रेख काय आहे आपली तर FG किंवा GF. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा किरण EG म्हणजे कुठला हा किरण EG व किरण FG हे अनुक्रमे कोण DEF व कोण DFM या कोणांचे दुभाजक आहेत. ठीक आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे. पहिलं सिद्ध काय करायचंय बघा कोण DEF बरोबर कोण EDF म्हणजे काय बघा DEF बरोबर काय असणार आहे आपला EDF हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि दुसरं जे प्रूफ आहे ठीक आहे ते काय दाखवायचंय आपल्याला म्हणजे सिद्ध करायचंय तर EF बरोबर FG हे आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघा जर आकृतीचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा DEF ठीक आहे कोण DEF चा किरण कुठला आहे FG किंवा सॉरी EG हा कोण दुभाजक आहे. म्हणून कोण आता इथं बघा आपण काय घेतलं तर DEF घेतलं. ठीक आहे. कोण DEF बरोबर कोण काय असणार आहे बघा इथं तर DEG अधिक कोण काय असणार आहे आपला GEF असणार आहे. GEF आपण काय करू कोण दुभाजक असल्यामुळे इथं x आणि इथं x घेतले तर इथं काय झाले बघा x अधिक x म्हणजेच 2x अंश म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजेच कोण DEF हा कोण किती आलेला आहे आपल्या तर 2x अंश इतका आलेला आहे. पण आता बघा तर आता जर आपण काय घेतलं तर DE आणि FE रेख DE समांतर रेख FG घेतलं आणि छेदिका काय घेतली आपण EF घेतली व छेदिका EF घेतली. तर आता काय होतंय बघा जर आता बघा ह्या दोन जर समांतर रेषा असतील आणि ही जर छेदिका असेल तर हे दोन काय असतात आपले
संगत कोन असतात आणि संगत कोनांची जोडी ही काय असते एकरूप असते. म्हणजेच हा पूर्ण कोन आणि इथला हा कोन हे काय असणार आहेत एकमेकांचे संगत कोन असणार आहेत. म्हणून कोन कुठला कोन असणार आहे बघा आपला तर DEF बरोबर कोन कुठला असणार आहे आपला तर GFM असणार आहे. GFM असणार आहे बरोबर. आता GFM सुद्धा किती असणार आहे तर DEF 2x असेल तर या ठिकाणी काय झालं बघा तर कोन GFM बरोबर 2x अंश आले. हे कशावरून 1 वरून. आता ह्याला नंबर 1 दिला म्हणजे तिथं लिहिता येईल आपल्याला 1 वरून. ठीक आहे. पण आता या ठिकाणी बघितलं तर कोन DEF DFM चा किरण FG हा दुभाजक आहे. ठीक आहे. म्हणून कोन आता इथं बघा DFM बरोबर जर कोन DFM घेतलं तर या ठिकाणी काय असणार आहे हा कोन आणि हा कोन एकरूप झालेला आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण पहिल्यांदा काय करूया DFG बरोबर कोन काय असणार आहे आपला GFM म्हणून कोन DFG बरोबर 2x अंश. ठीक आहे. हे याला नंबर 2 द्या म्हणजे आपल्याला लिहिता येईल. इथं येईल आपले 2 वरून. ओके. आता या ठिकाणी बघा इथला 2x आला. ठीक आहे. इथला 2x आला म्हणजे कोन कुठला आहे आपला DFM बरोबर हा किती होता आपला 2x. ठीक आहे. पलीकडचा 2x म्हणजे एकूण कोन किती झाला आपला 4x अंश आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजेच हा पूर्ण कोन हा किती झाला आपला 4x इतका झालेला आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला हा कोन काढायचा आहे म्हणजेच आपण काय करायला लागेल आपल्याला हा कोन माहितीये हा कोन माहितीये तर हा कोन काढायचा असेल तर काय करणार आपण दूरस्थ अंतर कोनाच्या प्रमेयावरून. ठीक आहे. काय येईल बघा दूरस्थ अंतर कोनाचं प्रमेय कोन DFM बरोबर कोन काय असणार आहे आपला तर DEF अधिक कोन EDF असणार आहे. बरोबर आहे. आता DFM किती आहे आपला 4x आला. बरोबर आहे. बरोबर हा कोन किती आहे आपला 2x आहे आणि इथं काय असणार आहे EDF तसंच ठेवूया कारण तो कोन आपल्याला काढायचा आहे. आता हे जे 2x होते तिकडे आल्यानंतर काय होतील वजा होतील म्हणून कोन EDF बरोबर 4x वजा 2x म्हणून कोन EDF बरोबर इथे किती आले आपले 2x आले. ठीक आहे. आता इथे बघा कोन EDF आहे तो किती आहे 2x आहे म्हणजे 2x म्हणजेच आपण त्या ठिकाणी काय लिहू शकतो बघा कोन EDF बरोबर कोन काय असणार आहे आपला तर DEF असणार आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं. ठीक आहे. म्हणजे हा कोन किती झाला आपला तर 2x झाला आणि हा कोन सुद्धा किती आपला 2x आहे. ठीक आहे. आता पुढे काय सिद्ध करायचंय आपल्याला तर EF बरोबर FG म्हणजेच कुठला बघा EF बरोबर FG हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर इथं बघा आपल्याला काय दिलेलं आहे D समांतर रेघ काय आपली तर FG आहे. बरोबर आहे. आणि छेदिका काय घेतली आपण EG ही छेदिका आहे. ठीक आहे. तर त्यामुळे काय झालं बघा कोन कुठला असणार आहे बघा हा कोन आणि इथला कोन हे काय असणार आहेत एकरूप असणार आहेत म्हणजे कोन DEG एकरूप कोन काय असणार आहे आपला तर EGF असणार आहे. हे आहेत आपले व्युत्क्रम कोन. ठीक आहे. आता व्युत्क्रम कोनांची जोडी ही काय झाली एकरूप झाली. एकरूप असेल तर इथला सुद्धा किती आहे 2x आहे म्हणून कोन कुठला असणार आहे बघा तर GEF बरोबर कोन EGF असणार आहे. ठीक आहे. म्हणून त्रिकोण कुठला घेतला आपण EFG मध्ये. आता जर बघा दोन कोन एकरूप असतील म्हणजे हा जर त्रिकोण असेल आणि त्याच्या दोन कोन एकरूप असतील तर तो काय झाला समद्विभुज त्रिकोण झाला. बरोबर आहे. म्हणून काय असणार आहे तर
बाजू EF एकरूप बाजू काय असणार आहे आपली FG असणार आहे. इथं असणार आहे आपला समद्विभुज त्रिकोण वरून, ठीक आहे, त्रिकोणाच्या गुणधर्मावरून. म्हणून EF बरोबर काय झाले FG झाले. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा इथं जर आपण काय करूया, इथं 2x म्हणजे इथं किती आले आपले x आले, म्हणजे हा कोण सुद्धा किती असणार आहे x असणार आहे. ठीक आहे. म्हणून 1 व 2 वरून हे कशावरून आलं 1 व 2 वरून. ठीक आहे. म्हणजे हा दुसरा प्रश्न ऍक्च्युअली यातला, त्यामुळे त्यात नंबरिंग डबल केलं तरीही चालेल. ठीक आहे. आणि आपल्याला दुसऱ्या प्रश्नात EF बरोबर FG हे सिद्ध करायचं होतं आणि ते समद्विभुज त्रिकोणावरून आपण सिद्ध केलेलं आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि त्याच पद्धतीने तुमच्या 9वीच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोवर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.